नमस्कार, आपण पाहतात गरुड झेप न्यूज। 1 मे महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होत असताना आणि देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष म्हणून साजरा करत असताना 80 वर्षाच्या वृद्ध महिलांना आणि माजी सैनिक वारसांना सध्या आणि हक्काच्या गोष्टीसाठी आत्मदहन करण्याचा विचार करावा लागतो, हा लोकशाहीसाठी खूप घातक आहे। दिनांक 22 एप्रिल रोजी एका शेतकऱ्याने मुख्यमंत्री आणि प्रशासनाला दिलेला हाक आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासन दरबारी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले होते। तहसील कार्यालय सोयगाव येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचा शासन आणि कार्याबद्दलचा अनुभव मन सुन्न करणारा आहे। विशाल बिंदवाल हा शेतकरी सोयगाव तालुक्यातील माजी सैनिकचा मुलगा आहे। वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर होण्यासाठी त्याला आणि त्याच्या आईला प्रशासनापुढे तब्बल वर्षभरापासून हात पसरावे लागत आहे। अनेक वेळी तोंडी, लेखी आणि आर्थिक प्रयत्न करून देखील काम होत नसल्याने त्याने प्रशासनाविरुद्ध 13 मे 2025 रोजी दुपारी 2 वाजता आत्मदहनाचा चंग बांधला आहे। शेतकरी बांधव एकत्र येत नाही, कोणी आपली साथ देत नाही, म्हणून त्याला आता माजी सैनिक संघटना मदतीसाठी हाक मारली आहे। दुसऱ्यांसाठी समाजसेवेचे काम करणारा हा युवक आज स्वतःच्या मदतीसाठी लोकांना आणि शासनाला आव्हान करीत आहे। नमस्कार, आपण 22/4/2025 रोजी मागच्या मंगळवारी एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये मी आत्मदहनाचा इशारा तहसील कार्यालय येथे केलेला होता। तरी आज 8 दिवसानंतर तहसील कार्यालय येथून कुठल्याही अधिकाऱ्याला जाग आलेली नाही, सर्व अधिकारी झोपलेले। आजची परिस्थिती या सोयगाव तहसील मध्ये अशी झालेली, इथं 4च्या पहिले कुठलाही कर्मचारी हजर नाहीये आणि त्याच्यानंतर कुठल्याही कर्मचाऱ्याने मी एवढा आत्मदहनाचा इशारा देऊन सुद्धा कोणी माझं कामाबद्दल काही एकतरी कोणी विचार करायला पाहिजे होता। आत्मीयता कोणीच नाही दाखवली। तरी मला आज परत मी जाहीर आवाहन करत आहे का 10 तारखेला दुसरा शनिवार येत असल्यामुळं तहसील कार्यालय बंद आहे, तर आपण तीच आत्मदहन, आत्महत्या जे काही असेल, तहसीलदार मॅडम, तहसीलदार साहेब यांच्या कॅबिन मध्ये 13/5/2025 रोजी शार्प 2 वाजून या 3 वाजता या वेळेत आपण आत्मदहन करणार आहेत। आणि दुसरी गोष्ट, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव घेतलं होतं। नरेंद्र मोदी साहेब दिल्ली केंद्राचे आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे। याचं कारण काय आहे? कुठल्याही व्हिडिओ मध्ये नरेंद्र मोदी साहेब यांचं नाव कोणी घेत नाही। 140 कोटी जनताचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी साहेब, मी माझ्या माजी सैनिकाचा मुलगा आहे आणि माझे वडील वारलेले आहेत 7/4/2018 पासून। माझ्या वडिलांनी आर्मी मध्ये 24 वर्ष 22 दिवस कष्ट करून आमच्यासाठी जमीन घेतलेली आहे आणि माझी आई ही विधवा झालेली असून आम्ही इथं 7 ते 8 महिन्यापासून चक्र मारतोय। इथला कुठलाही नायब तहसीलदार असेल, क्लर्क असेल, कोणीही उडवाउडीची उत्तर देतोय। मागच्या टायमाला मी देशमुख साहेबांच्या कॅबिनला गेलो, त्या दिवशी पण नव्हते देशमुख साहेब, आज पण नाहीये। ते डायरेक्ट म्हणता आमची इकडे ट्रेनिंग आहे, आम्ही इकडे चाललेलो आहे, तिकडे चाललेलो आहे। आणि विशेष म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये बोललो होतो, माझ्या तोंडाला पाणी नाही। म्हणण्याचा दृष्टिकोन माझा असा होता का तहसील कार्यालयामध्ये आज 45 डिग्री तापमान असून तहसील कार्यालयामध्ये एक घोट पाणी सुद्धा प्यायला नाहीये। हे मी त्या दिवशी बोलल्यानंतर इथलेच कोणीतरी 1-2 कर्मचारी जागी झाले आणि त्यांनी 2 माठ ठेवले। त्याच्यानंतर इथं आवजाव घर तुम्हारा आहे, कधी या कधी जा। तर त्याच्यानंतर मंगळवार नंतर बुधवार आणि गुरुवारी इथं बायोमॅट्रिक चालू झाले आणि माझ्या आईला वॉशरूमचा प्रॉब्लेम आहे। आता काल सुद्धा मी माझ्या आईसाठी गोळ्या घेतल्या। माझ्या आईला 2-2 मिनिटात वॉशरूम येतं, बाथरूम येतं। या कालचं पाहू शकता। इथं माझी आई कुठं उघड्यावर जाईल का? मोदी साहेब, ही परिस्थिती सोयगाव मध्ये लावलेली आहे। माझी आई किती परेशान आहे। काल मी माझ्या आईला युरिनचा प्रॉब्लेम आहे, दिवसभर इथं माझी आई बसते। या अधिकारी उडवाउडीचे उत्तरे देतात। त्यामुळे मी ठाम निर्णय घेतलेला आहे का 13/5/2025 रोजी तहसीलदार मॅडम असतील किंवा सर असेल, यांच्याच कॅबिनला आत्महत्या करणार। मी एक फौजीचे औलाद आहे, मी आत्महत्या कराल हा माझा इशारा नाही, ठाम निर्णय आहे।
तुम्ही बघू शकता कालची पावती आणि माझ्या आईचं शिगमाला चाललेलं विलाज आहे. मी काही खोटं बोलत नाही आणि मी याच्यावरती सुद्धा दिलेलं आहे का मी एका माजी सैनिकचा मुलगा आहे आणि माझी आई माजी सैनिकची पत्नी आहे. माजी सैनिकसाठी कोणीतरी जागे व्हा. मला असं वाटत होतं शेतकऱ्यासाठी खूप लोक कमेंट करतील, शेअर करतील आणि या व्हिडिओवरती कमेंट एवढं तरी करा ज्यांचे काम होत नसतील का माझं इतक्या दिवसात काम झाले नाही. फक्त एका भाऊने म्हटलेलं आहे का 2 वर्षात मी राशन कार्ड साठी तर फिरलो माझं राशन कार्ड चालू झालं नाही, मी बंद करून टाकलं. असे हजारो लोक आहे पण ते घाबरतात समोर यायला. कोणी आपलं काही करू शकत नाही. आपण शेतकरी आहे त्यामुळे सरळ सरळ या आणि सरळ सरळ बोलला. मी एवढंच बोलेल आणि माझ्यावर जो अन्याय होत आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही याच्यावरती थोडं व्हिडिओवरती थोडं ऑब्झर्व करा आणि इथील जे लापरवाही करणारे अधिकारी आहेत आवजाव घर तुम्हाला आंधळ दळतं कुत्रपीठ खातं हे इथं चालतंय. अशी परिस्थिती इथं झालेली आहे. कधी या कधी जा. तरी साहेब तुम्ही लक्ष द्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद सर. याची कल्पना आपण आता आवक जावक क्षेत्राला इथं दिलेली आहे. अधिकारी नसल्यामुळे मी तहसीलदार मॅडमच्या कॅबिन मध्ये गेलो तिथं तहसीलदार मॅडम नाहीये. तिकडे देशमुख साहेब आहे त्यांच्या तिकडे गेलो तिथंही नाहीये. ते विजय उमाळकर साहेब आहे ते पण नाहीये. तिथं तर एकही टेबलवर फक्त 2 सर बसलेले बाकी कोणीच दिसत नाहीये. इकडे तर ते कोपऱ्यातलं जे ऑफिस आहे तिथं तर लॉक लावलेलं आहे. 4 वाजता ऑफिस बंद होत आहे का? ऑफिसचा टाइम काय, येण्याचा टाइम काय, जाण्याचा टाइम काय, आव जाव घर तुम्हाला या असं चाललेलं इथं. मी संभाजीनगर वरून येतोय. संभाजीनगर ते सोयगाव असं 150 जाणे 150 येणे 300 किलोमीटरचा प्रवास होत आहे. तरी इथं एवढं लांबून येतो अपेक्षा घेऊन इथं कुठलीही अपेक्षा पूर्ण होत नाहीये. काय म्हणता ना मतदानापासून 1,500 भेटेले आता फक्त 1,500 आले. ते बी आता कामाला जातो मला पडून जात नाही. मी लिवत नाही तो पगार मला हातात पडत नाही. टाइमचा वेगळा टाइम होतो. कलेक्टर ऑफिसला तसंच आहे नीट तसंच आहे. पैसे खाऊन सनी जमिनी दिल्या या ऑफिस आले कोणी मालक मागे टाकले. बोल नको तू. इथे ऑफिस आले मालक नाही का इथे कोणी अधिकार राहतो का नाही राहतो. मॅडम राहती का नाही राहती इथे कोणी आहे नाही का ते बाईचं कण घेणार. हा तुमचं काय काय व्हायची असं दिलं ते मग घेता का तुम्ही? नाव निघलेले आमचे शेती वाटली त्या टायमाला मागासवर्गीय लोकांचे नाव निघले आम्ही सोय गाठले ते नाव निघलेले आमच्यावाले. त्यानं काय सांगलं तहसीलदाराची जमीन घेऊ तर तुम्हाला वाटप करू. या पैसे खाऊन त्यांनी लोकांना जमिनी वाटले. हा पैसे खायचे काम चालू आता खालून का ते द्या ना तुम्ही मॅडमला. आता या तारखेला निकाल लावून मी मला मॅडम पण तिनं मागा ना मला. तिनं मला मागा नाही बाई मला 50,000 दे का 25,000 दे. मी द्यायला तयार आहे ना कारण की मला गरज आहे ना. मला एक 12-13 बच्चे ती 17-28 बकरी भाऊ. तो पाला का कुपाटी कुदून आणू या बुवाची बायको पाला कशी अशी फेकते कुपाटीतून त्या बकड्याला पाणी पाजती. कुपाटीतून त्या तारा वाटून अशी जाती तिथे पाणी पाजती. इतका ताराचे बाबा मला 8-10 महिने झाले की तुम्हाला काय सांगू. ही मॅडम दिले म्हणलं तुम्ही हे लिहून राहू द्या त्याला पाणी करा म्हणलं आधी. काऊन येत बघे मॅडम. हा आम्हाला खोट आहे का मी का खरं आहे ना आमचं का खोटं आहे. चाला ना तुम्ही या ना पाणी करा ना तुम्ही. काऊन पाणी करता. तहसीलदार होता भाऊ तडवी मग तवाच न्यावा लावला त्या भाऊ ना. तवाच मला रस्ता दिला आणि या बारलवड्यानं मग फायल गायब केली. कोण टायमेला तो पैसे खाणारा त्याचे लेकर बाय उपाशी मारा कुठे गेला तो आता पळून गेला का तहसील मधून. त्याचं नाव कशाला विचारू आता तू येतो ते नाव कशाला विचारू.